प्रवास संपला आणि संसार सुरू झाला. म्हणजे आता प्रवासाचे व्हिडिओ आपले झालेले आहेत. आता तुम्हाला रेसिपी किंवा व्लॉगचे व्हिडिओ येतील. तर मी स्टार ब्रँडचा स्टीलचा तवा घेतलेला आहे चपातीसाठी. माझा जुना तवा खराब झालेला होता. 30 सेंटीमीटर इतकं ह्याचं डायमीटर आहे. ज्यामध्ये 28 सेंटीमीटरचा सुद्धा होता. पण आम्हाला चपाती आमच्या घरी जरा मोठ्या बनवल्या जातात. त्यामुळे मी मोठाच तवा घेतलेला आहे. ट्रिप्लाय तवा आहे स्टेनलेस स्टीलचा. म्हणजे ह्याला 3 बेस लेयर आहेत स्टेनलेस स्टीलची. आणि बघा त्याचा जो वरचा जो लेयर आहे तो हनीकोम म्हणजे मधाचं जसं पोळं असतं ना तशा पद्धतीनं बनवलेलं आहे. त्याच्यावरती आपण डोसा किंवा थालीपीठ वगैरे बनवू शकतो, चिला बनवू शकतो. तर ह्याचं हँडल खूप मोठं आहे. तवा जरी गरम झाला तर हँडल गरम होणार नाही आणि सरफेस ह्याचा जो सपाट असल्यामुळे चपाती सगळ्या बाजूनी अगदी छान भाजली जाणार आहे. आणि तवा एकदा गरम झाला तर लो टू मीडियम फ्लेम वरती सुद्धा चपाती छान भाजली जाते. त्यामुळे आपल्या गॅसची सुद्धा बचत होणार आहे. ह्या तव्याची MRP आहे 3880 रुपये. पण माझ्याकडे 2 जर्मनची जुनी भांडी होती ती मी मोड घातली, त्याचे 400 रुपये झाले आणि बाकीचे त्यांनी कमी केली याची प्राइस आणि मला हा 2500 रुपयाला तवा मिळालेला आहे. चपाती झाल्यानंतर बघा मी ह्याच्यावरती चिला सुद्धा बनवलेला आहे मूग डाळीचा. तर तो सुद्धा छान खरपूस जाळीदार भाजून निघालेला आहे आणि ह्याला सहज आपल्या तारेची जी घासणी असते त्याच्याने घासता येतं. करपलेलं डाग जे ह्याच्यावरती असतात ते लगेच निघतात आणि तवा एकदम स्वच्छ होतो. जसा जर्मनचा आपल्याला खूप घासावा लागतो तरी पण ते करपलेले डाग राहतातच, तसं काही नाही. ह्याचं अगदी हलक्या हाताने जरी घासलं तरी डाग लगेच जातात आणि तवा असा स्वच्छ होतो. आता ह्या तव्याचा सरफेस जो आहे तो नॉनस्टिक आहे. पण रेग्युलर नॉनस्टिक पॅन असतात त्याच्यासारखं ह्याच्यामध्ये कोणतंही टॉक्सिक केमिकल्स वगैरे वापरलेलं नाहीये.